लोकशक्ती न्यूज, सत्याचा वेध घेणारं आपलं हक्काचं चॅनल। नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतात लोकशक्ती न्यूज चॅनल। राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना परंडा नगर परिषदेची निवडणूक ही प्रचारामुळे नाही तर एका हाय व्होल्टेज लढतीमुळे चर्चेत आली आहे। परंडा शहराच्या प्रभाग 4B मधून भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी मुलगा समरजितसिंह ठाकूर यांना मैदानात उतरवले आहे। तर समरजितसिंह यांच्या विरोधात माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी आपले ज्येष्ठ सुपुत्र अजिम सौदागर यांना उतरवून मोठी खळबळ उडवून दिली आहे। राजकारणात मुलाला लॉन्च केलेल्या ठाकूर यांच्यासमोर माजी नगराध्यक्ष सौदागर यांच्या मुलाचे मोठे कडवे आव्हान उभे ठाकले आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ग्रामीण स्तरावरील प्रचारक या नात्याने समाजकार्यात स्वतःला झोकून दिलेल्या सुजितसिंह ठाकूर यांची राजकारणातील सुरुवात ही नगरसेवक पदाच्या निवडणुकीने झाली होती। नगरसेवक पदाची विजयश्री खेचून आणत अल्पावधीतच ठाकूर नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले। ठाकूर यांच्या राजकारणाचा आलेख चढत गेला। कार्यकुशलतेच्या जोरावर ते राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले। भाजपाच्या वरिष्ठ पदावर विराजमान होऊन पक्ष संघटनेत मानाचे स्थान निर्माण केले। पुढे ते आमदार झाले। प्रकृतीच्या कारणावरून विश्रांतीच्या विजनवासात गेलेल्या ठाकूर यांनी नगर परिषद निवडणुकीच्या आखाड्यात मुलाला उतरवून समरजितसिंह ठाकूर यांच्या राजकारणातील ग्रँड एंट्रीचा श्रीगणेशा केला आहे। मात्र या ग्रँड एंट्रीमध्ये रोडा टाकत माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी ठाकूर यांच्या कार्यक्षेत्रातील प्रभागात मुलाला निवडणुकीत उतरवून माजी आमदारांच्या मनसुब्याला एक प्रकारे आव्हान दिले आहे। या प्रभागात माजी आमदारांच्या मुलाची व माजी नगराध्यक्षाच्या मुलासोबत टक्कर होत असल्याने या लढतीकडे अख्खा धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। प्रेक्षकांनो, बातम्या आवडल्यास लाईक व शेअर करा। पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।